नमस्कार. रिकटची प्लॉट ज्यावेळेला आपण वर चढवतो त्यावेळेला ओलांडा तयार करताना ज्या काही चुका होतात त्या चुका कशा होतात त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ करतोय. या ठिकाणी तुम्ही बघाल की हे झाड वर चढवलेलं आहे आणि हा एच करायचा ॲक्च्युली या बागेमध्ये. तर इथं पहिला आर्म त्यांनी कट केलेला आहे आणि इथून एक ओलांडा इकडे जाणार आहे आणि एक ओलांडा इकडे जाणार आहे. आता या प्लॉटमध्ये चूक काय झालेली आहे बघा की आपण सांगतो की ज्यावेळेला इथं पहिला कट मिळतो आणि ज्यावेळेला ओलांडा बांधायला आपण चालू करतो त्यावेळेला आपण सांगतो की 10 पानावर तो शेंडा गेल्यानंतर 5 पानावर आपण म्हणतो कट करा. इथं जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 इथं पहिला स्टॉप व्हायला पाहिजे होता, स्टॉप अँड गो मेथडमधला. आणि त्यानंतर परत शेंड्याची जी फूट येते ती बांधून परत पुढे न्यायची आणि 5 पानावर कट करायचे, स्टॉप अँड गो मेथड. त्यामध्ये काय होतं की यातून ज्यावेळेला पहिला स्टॉप आपण करतो त्यावेळेला मागच्या डोळ्यातून काड्या येतात. आता या प्लॉटमध्ये काय झालेलं आहे, इथून कट केलेला आहे, हा ओलांडा डायरेक्ट घेतलेला आहे आणि तो डायरेक्ट 10 पानावर नेऊन कट केलेला आहे. मग प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये, तर इथून एकही काडी फुटलेली आपल्याला दिसत नाही, फक्त ओलांडा तयार झाला आणि तो देखील मॅच्युरिटीला आला नाही. ज्यावेळेला कट मारला त्यावेळेला फक्त इथं 2 काड्या मिळाल्या, त्या पण एकदम छोट्या काड्या मिळाल्या. आता याच प्लॉटमधला हा एक ओलांडा आहे की जो स्टॉप अँड गो मेथडनं केलेला होता. आता आपण बघू शकतो की इथं आर्म कट केलेला आहे, इथून हा ओलांडा पुढे घेतलेला आहे आणि पहिला स्टॉप इथं घेतलेला आहे. स्टॉप अँड गो मेथडमधला पहिला स्टॉप त्यांनी इथं घेतलेला आहे. हा पहिला स्टॉप घेतल्यामुळे काय झालं बघा की 1, 2 आणि 3 आणि इकडच्या बाजूला 4 काड्या ह्या पहिल्या टप्प्यातच या प्लॉटला मिळून गेल्या आणि त्यानंतर पुढे यानंतर दुसरा ओलांडा त्यांनी वाढवलेला आहे पण तो पुढे नेऊन कट केलेला आहे. तर स्टॉप अँड गो मेथडमध्ये काड्या तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं की ओलांडा स्टॉप अँड गो मेथडनं चालू ठेवणं.